नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, तुमच्याकडेही शमीचं झाड आहे का? तुमच्या बागेत, अंगणामध्ये किंवा गॅलरीत जर शमीचं झाड असेल तर तुम्हाला भाग्यवान व्यक्तीच म्हणायला हवं। तर यामागचे धार्मिक तसेच पौराणिक महत्त्व काय आहे, त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार कोणते लाभ यामुळे प्राप्त होतात, ही सर्व प्रकारची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून आतापर्यंत जेवढेही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, धार्मिक ग्रंथांनुसार रामायण आणि महाभारत या दोन्हींमध्ये शमी वृक्षाचा उल्लेख हा केलेला आहे। रामायणात भगवान श्रीरामांनी लंका युद्धापूर्वी शमीची पूजा केली होती, तर अक्षांतवासात जाताना देखील पांडवांनी आपली शस्त्रे एका कापडात बांधून शमी वृक्षाच्या ठिकाणी झाकून ठेवली होती। म्हणजेच पुरातन कालापासूनच शमी वृक्षाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी लोक सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाची पूजा करतात, त्याचप्रमाणे दर्शनही घेतात। तसेच शमीच्या झाडाजवळ प्रार्थनाही करताना आपल्याला आढळतात, कारण शमीयते पापम असे संस्कृतमध्ये वचन देखील आहे। शमी झाडाचे एवढे महत्त्व का आहे की हे पान श्री गणेशांच्या पूजेत देखील वाहिली जातात। त्याचबरोबर दुर्गा मातेच्या पूजेत देखील शमीची पानंही अर्पण केली जातात। वास्तुशास्त्रानुसार घराजवळ शमीचे झाड जर असेल तर घरामध्ये सकारात्मकता पसरते आणि त्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी ह्या आपल्याला कधीही जाणवत नाहीत। घरात एखादा वास्तुदोष असेल तर तो देखील शमी वृक्षाच्या लागवडीने दूर होतो। घरातल्यांना मनशांतीचा अनुभव हा येत असतो। शांततापूर्ण वातावरणाची निर्मिती या वृक्षामुळे आपल्या घरामध्ये होते। त्यामुळे अर्थातच घरातील तणाव कमी होतो। घरातील हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा हा वृक्ष मदत करत असतो। त्यामुळे निरोगी वातावरणाची निर्मितीही होत असते। ज्योतिषशास्त्रानुसार सांगायचे झाले तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शमीचे झाड हे शनी ग्रहाशी संबंधित आहे। शनीची 7.5 शनी महादशा किंवा कुंडलीतील शनीची कोणतीही दशा असेल, तसेच शनी असलेली ग्रहस्थिती यानुसार शमीच्या झाडाचे काही उपाय हे सांगितले जातात। शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने शनी दोषांपासून मुक्तीही मिळते असंही सांगितलं जातं। तुम्हाला शनी दोषांची तीव्रता कमी करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक शनिवारी शनिदेवांना शमीची पानेही अर्पण करावीत। या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात व जीवनातील येणाऱ्या सर्व अडीअडचणी या दूर होतात। संध्याकाळी शमीच्या झाडाजवळ दिवा लावून पूजा केल्याने आर्थिक स्थिती ही मजबूत होते। त्याचबरोबर 45 दिवस तुम्ही रोज शमीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावल्याने विवाह संबंधित अडथळे जर येत असतील तर तेही निश्चितच दूर होताना आपल्याला आढळतात। हा उपाय करून तुम्ही नक्की पाहावा। नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी देखील शमी वृक्षाची पूजा करणं हे शुभ मानलं गेलेलं आहे। जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घराच्या बाहेर जात असाल तर शमी वृक्षाचे दर्शन घेऊन मग जावे। असं केल्याने ज्या कामासाठी तुम्ही जात असाल त्यात निश्चितच तुम्हाला यश हे प्राप्त होईल। हे सर्व ज्योतिषशास्त्राप्रमाणे शमी वृक्षाचे महत्त्व हे सांगितलेले आहे। तर मंडळी, शमी वृक्षाला विशेष महत्त्व वैदिक शास्त्रातच नाही तर आयुर्वेदामध्ये देखील विशेष महत्त्व आहे। आयुर्वेदानुसार देखील शमीच्या वृक्षाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। उष्णतेमुळे होणारे विकार असतील किंवा डोक्यात होणारी आगपेट असेल किंवा दाह असेल, तो शमीच्या पानांमुळे दूर होतो। शमीच्या झाडाच्या सालीचा लेप लावला असता संधिवात सुद्धा कमी होताना आढळत असतो। आरोग्याच्या दृष्टीने देखील अनेक फायदे शमी वृक्षाचे हे आहेत। घरात नक्की शमीचे रोप आपण कुठं लावावं किंवा ते कधी लावावं? तर मंडळी, तुम्हाला जर शमीचे रोप लावायचे असेल तर तुम्ही विजयादशमीला ते लावणे अतिशय उत्तम व शुभ मानलं जातं, किंवा एखाद्या शनिवारी सुद्धा तुम्ही ते लावू शकता। ही शुभ वनस्पती एका छोट्या मातीच्या कुंडीमध्ये तुम्ही लावावी आणि तुमच्या दरवाजाजवळ देखील ती तुम्ही ठेवू शकता। फक्त हे रोप लावल्यानंतर ते वाळणार नाही याची आपण काळजी घ्यावी। आता आपण पाहूयात की शमीच्या झाडांची पूजा आपण कशी करावी। तर घरात लावलेल्या शमीच्या झाडाजवळ प्रत्येक शनिवारी तुम्ही दिवा लावावा। भगवान शंकरांना देखील शमीची पानं ही अर्पण करणं खूपच शुभ मानलं जातं। रोज आंघोळ झाल्यावर शमीच्या झाडाला पाणी आवर्जून आपण अर्पण करावं। त्यानंतर पूजापाठ सुद्धा आपण शमीच्या जवळ करायचा आहे।
पूजा पाठामध्ये सुद्धा शमीच्या पानांना विशेष महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की कोणतेही चांगल्या कामासाठी आपण घर सोडण्याआधी या वनस्पतीचे दर्शन घ्यावे, त्यानंतरच आपण बाहेर पडावं। यामुळे सर्व प्रकारचे त्रास हे कमी होतात आणि इच्छित कार्यसिद्धीही आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असते। या वनस्पतीची रोज नित्यनेमाने पूजा केल्याने सर्व प्रकारच्या वेदना या नाहीशा होतात। या वनस्पतीची पूजा केल्याने आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात। धनसंपत्तीमध्येही उत्तरोत्तर वाढ आपल्याला जाणवते। शमी वृक्षाची निर्मिती कशी झाली तर याचीही एक पौराणिक कथा आहे। मालव देशात और्य नावाचे महाज्ञानी आणि तपोनिष्ठ ऋषी हे राहत होते। योग साधनेने त्यांना हवी ती वस्तू मिळवता येत असे। त्यांना शमी नावाची एक मुलगी होती। धौम्य ऋषींचा मुलगा मंदार यासोबत तिचा विवाह झाला। एके दिवशी शौनक ऋषींकडे हे जोडपे जात असताना वाटेत त्यांना महागणपत्य भुशुंडी मुनींचा आश्रम लागला। त्यांच्या भाल प्रदेशावर गणपतींच्या कृपाप्रसादाने सोंड वाढलेली त्यांनी पाहिली। ती पाहून या दाम्पत्याला हसू आले। त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला। यामुळे हे दोघेही वृक्ष झाले। पुढे त्यांची ही अवस्था लक्षात आल्यावर शमीचे वडील और्य ऋषी आणि शौनक ऋषी यांनी घोर तपश्चर्या करून गणरायास प्रसन्न केले। शमी आणि मंदार यांना मानव देह देण्याची देवाकडे त्यांनी प्रार्थना केली, परंतु भुशुंडी हा आपला परमभक्त असल्याने त्याला दुखावणे बरे नाही असं म्हणून श्री गणेशांनी शमी व मंदार यांची कीर्ती दिवंगत होईल, लोक त्यांची पूजा करतील असा वर त्यांना दिला। शौनक ऋषी या वरावर संतुष्ट झाले, परंतु और्य ऋषींनी जे शमीचे वडील होते ते शमी वृक्षामध्ये प्रवेश करून अग्निरूपाने राहू लागले। म्हणूनच शमीच्या वृक्षाला अग्निगर्भीय शमी असंही म्हटलं जातं। शमीच्या समिधा होम हवनात आवश्यक असतात। त्यांच्या घर्षणाने देखील अग्नी निर्माण होत असते। श्री गणेशाला सुद्धा शमी पत्र प्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या पूजेत शमीचा वापर हा आवर्जून केला जातो। मंडळी, शमी हा राजस्थानच्या राजवृक्ष म्हणून ओळखला जातो। राजस्थानातील बिश्नोई समाजासाठी तर हा वृक्ष जणू कल्पवृक्षच आहे। तिथे त्याला खेजडी म्हणून ओळखलं जातं। संस्कृत शास्त्रीय ग्रंथांमध्ये शमीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते। आयुर्वेदात तर ठळक औषधी गुणधर्मही शमीचे सांगितले जातात। मग त्यामध्ये रक्ताभिसरणसाठी असो किंवा व्रण भरून येण्यासाठी असो, तसेच दाह शमवण्यासाठी म्हणजेच वेदना कमी करण्यासाठी देखील शमीचा वापर हा महत्त्वपूर्ण मानला जातो। इतकेच नाही तर शमीच्या गळून पडणाऱ्या सालीपासून पीठ तयार करून त्याची भाकरीही केली जाते। मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 9 ग्रह सांगितलेले आहेत। त्यामध्ये शनिदेव हे न्यायाधीश आहेत। कुंडलीमधील शनीच्या स्थितीचा आपल्यावर थेट प्रभाव हा जाणवत असतो। हा ग्रह एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ झाल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही, त्यामुळे घरात अडचणींची सुरुवात होत असते असे मानलं जातं। म्हणूनच शनी दोष दूर करण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केल्याने लाभ हे निश्चितच प्राप्त होतात असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते। तुम्हालाही जर शनी दोष त्यांचा प्रभाव दूर करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक शनिवारी शनिदेवांना शमीची पानं आपण अर्पण करावीत। या उपायाने शनिदेव लवकरच प्रसन्न होतात आणि सर्व प्रकारच्या अडचणी या दूर करतात असंही सांगितलं जातं। ज्यांच्या दारात शमीचे झाड असेल त्यांना कधीही वास्तुदोषांचा त्रास हा जाणवत नाही। घराच्या उत्तर पूर्व दिशेला तुम्ही शमीचं झाड लावू शकता। कोणत्याही शुभ दिवशी हे झाड लावावं व नियमित पूजा करावी। या उपायाने शनी दोषांपासून मुक्ती मिळते असंही सांगितलं जातं। तर मंडळी, अशा प्रकारे आपण आज शमी वृक्षाची संपूर्ण माहितीही पाहिलेली आहे आणि शमी वृक्षाचं अनन्यसाधारण असं महत्त्वही आज आपण जाणून घेतलं। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।